नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांचा व्यापारी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार व नवस्फूर्ती सोहळा संपन्न। नगराध्यक्ष पदाची धुरा भाजप व मित्र पक्षाच्या व पराग संधान यांच्या हाती यावी यासाठी श्री विघ्नहर्त्याला साकडे घालणाऱ्या सुप्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल, उद्योजक मनोज शेठ अग्रवाल यांचा विश्वास अखेर फळास आला। विजयानंतर त्यांनी विघ्नेश्वर गणपती चरणी 91 किलो बुंदीचे लाडूचे वाटप करीत नवस्फूर्ती केली। राजकीय यश आणि श्रद्धेचा अनोखा संगम कोपरगाव येथे पाहावयास मिळाला। नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या इंदिरा शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी उद्योजक माधवराव देशमुख होते, तर यावेळी संजीवनी शैक्षणिक संकुलाचे नितीन दादा कोल्हे, उद्योजक मनोज शेठ अग्रवाल, उद्योजक कैलास शेठ ठोळे, व्यापारी नारायण शेठ अग्रवाल, योगेश बागुल, नवनियुक्त नगरसेवक वैभव आढाव, SL कुलकर्णी, सुनील बंब, योगेश जोबनपुत्रा, श्याम डागा, नरेंद्र बंब, रवींद्र कथले, कलविंदर सिंग दडियाल आदीसह व्यापारी नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक नारायण शेठ अग्रवाल यांनी केले, तर उद्योजक कैलास शेठ ठोळे, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे नितीन दादा कोल्हे, योगेश बागुल, अध्यक्षस्थानावरून माधवराव देशमुख, नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले। SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सर्व व्यापारी मंडळीच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे। आणि या निमित्तानं नवस्फूर्ती म्हणून लाडू वाटप या ठिकाणी होत आहे। दादांना विनंती असेल की लाडूचा नवस्फूर्ती होता, तर मी दादाला विनंती करेल की आपण लाडूचा या ठिकाणी गोड संस्थानांचा करणार आहे, तर मी दादाला विनंती करेल या ठिकाणी ही नवस्फूर्ती या ठिकाणी संपन्न होते आहे। हा अतिशय छान सोहळा आज सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाने ओळख आणि सर्वांच्या ज्या मागण्या आहेत व्यापाऱ्यांच्या मागण्या मगाशी नारायण यांनी स्वतःने सांगितलं आहे, आपण कुठे नाराज करणार याची सूचना सेंटर आमच्या व्यापारी संघटनेच्या वतीनं मनोज शेठ व माझ्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज हा खरा म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे। मी आणि मनोज शेठनी विघ्नेश्वराला असा नवस केला होता, आता परागजी संधान नगराध्यक्ष झाला, आम्ही 51 किलो लाडू वाटतो। त्याप्रमाणे आज नवस्फूर्तीचा हा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवरावजी देशमुख साहेब, चटकार मूर्ती श्री परागजी संधान साहेब, वैभव आढाव, बाबू साहेब, श्री कैलासजी ठोळे, SL कुलकर्णी सर, मनोज अग्रवाल, आमचे सगळ्यांचे स्नेही व सगळ्यांचे बॉस नितीन दादा कोल्हे हे सगळे उपस्थित आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतो। मी काय जास्त बोलणार नाही, फक्त मी तुम्हाला एकच सांगतो, आपण ज्यावेळेस एका पंथीने दुसरी पंथी लावतो तेव्हा दीपमाळ तयार होते। एक फुल दोरात होता, दुसरा फुल होता, मोठा हार तयार होतो। तसंच गेल्या 9 वर्षात परागजी संधाने एक माणूस जोडून हे नगराध्यक्ष पद मिळवलेलं आहे। त्यांच्याकडून जनतेच्या आमच्या व्यापारी वर्गाच्या खूप अपेक्षा आहे। मला विश्वास आहे परागजी संधान या सर्व विश्वासाला पात्र ठरतील, कारण की विश्वासनामाच मी तयार केलेला आहे। त्या विश्वासनामाच्या प्रत्येक बाबीत परागजी संधान साहेब लक्ष घालतील आणि मी त्यांना परागजी संधान यांना विनंती करतो की व्यापारी नगरपालिका झाल्यास त्यांना योग्य तो सन्मान करावा आणि त्यांच्या मागण्यांचा योग्य तो विचार करावा। धन्यवाद। या ठिकाणी आमचा जो सत्कार झाला तो सत्कार आमचा नसून कोपरगाव शहरातील नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या नागरिकांचा सत्कार आहे असं मी समजतो। मी संधान साहेबांच्या वतीने आपल्याला आश्वासित करू शकतो की आपण जो विश्वास टाकलेला आहे, खर तर आपल्या या व्यापाऱ्यांची गर्दी बघून मला हे निश्चित जाणवलेलं आहे की खरा व्यापारी महासंघ आमच्या समोर बसलेला आहे। कारण व्यापाऱ्यांना व्यापार करताना कोपरगाव शहराची जी काळजी आहे त्या काळजीच्या रूपानं त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजयी केलेला आहे। आणि मी हे नक्की सांगतो, विश्वासनाम्यामध्ये जे जे आपले उल्लेख केलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही समर्पकपणे सामोरं जाणार आणि येत्या आमच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। आमचे मार्गदर्शक या शहरासाठी ज्यांनी
समर्पित केलं ते विवेक भैया कोल्हे असतील, आदरणीय बिपिन दादा असतील किंवा आमदार स्नेहलताताई कोल्हे असतील, यांनी जे आमच्यावर विश्वास टाकून कोपरगाव शहराची जबाबदारी दिलेली आहे. माझी सर्व कोपरगाव जनतेतील सर्व नागरिकांना, सर्व सन्माननीय प्रतिनिधींना विनंती आहे की आम्ही जे विकास कामं करणार आहोत त्यामध्ये आपलं सर्वांचं आम्हाला सहभाग असणं गरजेचं आहे, कारण आपल्या सहभागाशिवाय विकास होणं शक्य नाही. सर्वप्रथम नारायणशेठ अग्रवाल व त्यांनी जो हा कार्यक्रम अरेंज केला त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी बघतोय की सगळ्या टाईपचे व्यापारी इथं आता हजर आहेत आणि उद्योगपती सुद्धा आहेत. तर हा जो संगम आणि शिक्षण क्षेत्राचे तज्ञ ते सुद्धा समोर बसलेले आहेत. असा जो संगम भरून आणला त्याबद्दल मी यांचं अभिनंदन करतो. हा कुलगुरूंचा मी सन्मान करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि सर्वप्रथम यांनी जे काम म्हणजे खुर्चीवर बसायच्या अगोदर जे काम चालू केलं त्याचं आपण टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया. ही जी सुरुवात केली त्यांनी ती फार चांगली केलेली आहे. आणि याच पद्धतीने आपण जसे रस्त्याचं काम चालू केलं, रोड स्वच्छतेचं, त्याचप्रमाणे खड्डे आणि लाईट्स हे जे काही प्रिलिमिनरी कामं आहेत, कोणते खड्डे आणि लाईटचे बंद असतील ते सर्व आपण चालू केले तर बरं होऊन जाईल. आता डायरेक्ट मुद्द्यावरच येतो, कारण काही बोलणारे बरेच आहेत. कोपरगाव फार सध्या वेल सिच्युएटेड पोझिशन आहे आणि आजची आपली परिस्थिती फार सुंदर आहे. म्हणजे इथं आपण सेंट्रललाही आपलं सरकार आणि स्टेटलाही आपलं सरकार अशी सिच्युएशन आणि इथं फुल मेजॉरिटी. म्हणजे आता कुठल्याही कामाला अडथळा येण्याचे काही चान्सेस नाही. फक्त आपण जो काही प्रोग्राम ठरवू तो फक्त पूर्ण करायचा हेच आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण आता मी बघतोय या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. मी फक्त एकच सांगू शकेल की आता कोपरगावला टोटल ग्रॉस इन्कम कसं वाढेल, म्हणजे व्यापाराचं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरता कोपरगावचे अप्रोच रोड जे आहेत ते सगळे लवकरात लवकर चांगले झाले पाहिजे. इथे शॉपिंग सेंटर जे आहेत जे होऊ घातलेले आहेत ते ताबडतोब झाले पाहिजे. नंतर जे विस्थापित लोक आहेत त्यांनाही ताबडतोब तुम्ही जागा दिल्या पाहिजे. आणि कोपरगाव हा जो वर्ग आहे हा येता केला पाहिजे. आता आपल्याला एक चांगली संधी आलेली आहे, कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता सर्व लोक शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहेत. आपल्याकडे शुक्लेश्वर, कचेश्वर ही मंदिर आहे आणि आपण जर त्याला तीर्थक्षेत्र म्हणून जर अटॅच जर केलं तर ही जी मंडळी येणार आहे या मंडळीचं निश्चित फुटबॉल कोपरगावला वाढून तो आपल्याला धंदा वाढू शकेल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे नवीन आता दादा नवीन 14 गाड्या आता चालू होत आहेत शिर्डीवरनं रेल्वे कुंभमेळा करतात. तर त्यांना आपण आता त्वरित कोपरगावला हॉल्ट घ्यावा ही एक मागणी आपल्याला आम्ही घेतो ना ते. आणि एक गोष्ट मी नागरिकांतर्फे बोलतोय मी की आपल्याकडे जबाबदारी आहे, आपल्याकडे थांबावा मिळावा. तुम्हाला जे पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. एवढं बघतोय दादांची मी सहमत आहे. आम्ही त्या बोर्डावर आहोत. दादांनी आता फार योग्य सूचना दिली. रेल्वे बोर्डावर आम्ही असल्यामुळे आम्ही हे करणार आहोत. फक्त याला कसं असतं, या सामाजिक मागण्या ज्या असतात ना याला रेटा जो असतो हा आपल्या सर्वांचा लागत असतो. तो फक्त रेटा आपण द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपलं गुड स्टेशन काम चालू आहे, आपण बघितलं असेल गुड स्टेशनचं. आता कम्प्लीट आता एवढं जर बघितलं तर कंटिन्यूस एकामागे 5 रेक्स कोपरगावला येत आहेत. म्हणजे फुल फ्लेज कोपरगावचं गुड स्टेशन झालेलं आहे. त्यामुळे आता रेक्सचं मुवमेंट जे आहे त्याच्यामुळे आता बऱ्याचशा ट्रक ओनर्सना इथं धंदा मिळणार आहे. तोही आपल्याला धंदा वाढण्यासारखा आहे. स्टेशन मध्ये जे काही डेव्हलपमेंट व्हायचे होते ते 27 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून स्टेशनच्या सगळ्या डेव्हलपमेंट आता जवळजवळ पुरे होत आलेले आहेत. आणि मला सांगायला फार आनंद वाटतो
की 2 मनमाड सेक्शनला कोपरगाव हे बिझिएस्ट स्टेशन आहे. म्हणजे पॅसेंजर उतरणारे आणि पॅसेंजर चढणारे हे या सेक्शनला मॅक्सिमम आहे. फक्त या लोकांना आपल्याला सर्व्हिसेस कशा देता येईल आणि हा फुलफॉल कोपरगावला कसा वाढवता येईल याकरता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून इथले रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि बाकी सर्व धंद्यांना आपल्याला चालना मिळू शकते. त्याचप्रमाणे MIDCचं जर बघितलं दादा, राहुरीला MIDC पर्यंत डिक्लेअर होते, शिर्डी ऑलरेडी झालेली आहे. तर MIDC बाबतीत सुद्धा आता जर आपण प्रयत्न केला, कारण जागेचा प्रश्न आपल्याला आहे, तो एक जर जागेचा प्रश्न सोडवलाय तर बऱ्याच कारखानदार आता नवीन एक्सपेन्शनला आणि याला इच्छुक आहेत. तर त्याच्यामुळे पण आपण वाढू शकतो. अशी बरेच मुद्दे आहेत. सगळे मुद्दे मी काय आता घेतले, कारण माझ्यानंतर बाकीचे लोकांना बोलायचं आहे. एकच सांगतो की कोपरगावचा टेबल डन झालेला आहे, ही गोष्ट निश्चित तुम्हाला सांगतो. कारण रेल्वे, रस्ते, एअरपोर्ट या सगळ्या सुविधा आतापर्यंत झाला. आता कुंभमेळ्याकरता परत नवीन 6 फ्लाईट चालू करतायत. माझं काय म्हणणं आहे, आम्हाला काय पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे. पहिली गोष्ट प्रामुख्याने त्याच्याने आमचं आरोग्य आम्हाला स्वच्छ झालं त्यांनी आश्वासन करावं. तसं होतं की ज्यावेळेस पाईपलाईन योजना आधी येत होती त्यावेळेस काय काही मंडळी रोडचं आमचं लक्ष विरोध केला आणि ती बारगळली. ही आम्हाला प्रथम जाणून दिली तर आम्ही बरोबर तर कार्य पूर्ण झालं. यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. दादाचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. दादाने फार चांगली सूचना केली. बरेच गोष्टी आता बोलणार आहे. आपण सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन परत एकदा करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जे काही त्यांना या बाबतीत आमची मदत लागेल, जे काही मदत लागेल, मग शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, सामाजिक क्षेत्रात असू द्या, रेल्वेचे असू द्या, बाकी सर्व औद्योगिकचे काही प्रॉब्लेम असू द्या, पुढे जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आम्ही निश्चित त्यांना मदत करू. एवढं मी त्यांना आश्वासित करून तुम्ही आम्हाला जे बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मार्गदर्शन करायला सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला सर्व कार्याला तुमच्या शुभेच्छा. आमचे नारायण शेठ अग्रवाल यांच्या उत्सुक प्रयत्नाने आज हा शॉपिंग इंदिरा शॉपिंग सेंटर सरकार होत आहे. मराठी संधान हे तसे तरुण आहेत, त्यांना भरपूर वेळ आहे काम करायचं. आपण नाही करायचं काही कारण नाही. शॉपिंग सेंटरच्या वतीने आम्हाला तुमच्याकडे काही मागण्या करायच्या नाही. आज आम्हाला तुमच्याकडे काहीही मागण्या करायच्या नाही. तर बघा, तुम्ही सरकार केलं ना आमच्यावर बोजा आणला, आम्ही आज तुमच्यावर काहीही बोजा आणणार नाही. आमचं वेगळं मंडळ येईल त्यावेळेला आम्ही पाहू. या गावामध्ये आजच्या आहे या परिस्थितीमध्ये परागजी आपण दिवसाआड सुद्धा पाणी देऊ शकता. आहे या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही दिवसाआड पाणी देऊ शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुमच्या शिवसहित मी नगरपालिकेत यायला तयार आहे. तुम्हाला त्याप्रमाणे गाईडलाईन करून द्यायला तयार आहे. लोकांचा मेन प्रश्न जसं नाही ते नाना म्हणजे लोकांना चांगलं पाणी द्या. तुम्हाला लोक डोक्यावर बोलणार नाही. तर आज जे दवाखाने भरलेले आहे त्याचं मेन एकमेव कारण काय आहे तर पाणी. सगळे जे आजार मेन आजार जे होत आहेत ते पाण्यामुळे होतात. आणि दुसरी गोष्ट कोपरगावची दुसरी, कोपरगावचं नाव धुळगाव झालेलं आहे. मेहरबानी करा, तुम्ही आता स्वच्छता चालू केलेली आहे परंतु त्याच्यासाठी मशिनरी विकत घ्या. हे नुसतं झाडून झुडून काही उपयोग नाही. जसं शिर्डी नगर पंचायतीने मशिनरी विकत घेतलेली आणि ती धूळ चक करून घेतलेली. शिर्डी नगर पंचायतीने मशिनरी घेतलेली टोटल धूळ चक केली जाते. तुम्ही मशिनरी विकत घ्या आणि त्यासाठी तुम्हाला पैसे जर कमी पडत असतील, आमच्यासारखे लोक पैसे देतील. तुम्ही जोडी घेऊन माग लागा आमच्या, आम्ही पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला वाटतं ते सहकार्य करायला तयार आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या, पाणी आणि धूळ, ही जर कोपरगावची कमी केली तर तो निश्चित दवाखान्यातला खर्च कमी होईल. उद्या डॉक्टर लोक असतील ते म्हणतील तुम्ही आमच्या मुळावर आले. तसं काही होणार नाही. आजारच आहे ते होणारच आहे. आमच्या शॉपिंग सेंटरचा काही प्रॉब्लेम नाहीये. आमचं चाललंय, बरं चाललंय. नारायण शेठ आहे आमचे अध्यक्ष आहे, ते टळटळ करत असतात, आम्ही त्यांना शांत करत असतो. चालते मग
बाकी काही नाही. तुम्हाला सुयश चिंतितो आणि चांगला कारभार करा. बऱ्याच वर्षांनी तुम्हाला 9-10 वर्षांनी 2 वेळा ट्राय करावा लागला, दुसऱ्या वेळेस तुम्हाला यश आलेलं आहे. त्या यशाचं सोनं करा. बाकी दुसरं काही तुम्हाला अडचण काय असेल तुम्ही या, चर्चा करा, नाही तर आम्हाला बोलवा. आम्ही कधी तयार आहोत. आम्ही सिनियर लोकांना आम्हाला काही उद्योग नाही आता. तुम्ही कधी जरी बोलवलं तर आम्ही तयार आहे. तुम्ही रात्री 12 वाजता जरी आलं तर आम्ही उठू लगेच. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आमचे मार्गदर्शक नारायण शेठ अग्रवाल, मनोज शेठ अग्रवाल. हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख अप्पा, आमचे मार्गदर्शक नितीन दादा, त्याचप्रमाणे कैलास शेठ ठोळे, कुलकर्णी साहेब, आमचे सहकारी वैभवजी आढाव, योगेश भाऊ आढाव आणि आपण सर्व व्यापारी बंधू आणि भगिनी. आताच आम्हाला अप्पांनी असेल, नितीन दादांनी जे आणि कैलास भाऊनी जे मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनाच्या खालीच आम्ही काम करणार आहोत. मी आपल्याला विश्वास देतो की ह्या सर्व गोष्टी आपल्याला सत्यात उतरवायच्या आहेत. त्याकरता आपलं पण सगळ्यांचं सहकार्य तर आवश्यक लागणार आहे आपण, आणि आपलं मार्गदर्शन घ्यायला येणारच आहोत. आता जे पहिला प्रश्न धुळीचा आहे, तर धुळीचं काम चालू केले आहे, स्वच्छता चालू केली आहे. मशिनरी घेण्याकरता 2020 ला कॉन्ट्रॅक्टरचं ऍग्रीमेंट संपलेलं आहे. आपण टेंडर काढावं लागणार आहे त्याला. 2020 ला कॉन्ट्रॅक्ट संपला आहे, ते काम तसंच चालू होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत आता आपण स्वच्छता करतो आहे. आपला पण मानस आहे आणि आपण विश्वासनामात लिहिलेलं होतं, डस्ट कलेक्टर असेल, रोड स्वॅपिंग मशीन असतील, या सगळ्या यंत्रणा आपल्याला पण घ्यायच्या आहे. पहिल्यांदा आपल्याला शहरातली धूळ कमी करायची आहे. त्यानंतर फिल्ट्रेशन प्लांटचं काम करायचं आहे. जे फिल्ट्रेशन प्लांट आज फक्त 30% कॅपॅसिटीने चालू आहे, पण तो कोणत्याही प्रकारच्या तिथं सुविधा नसल्याने तो पूर्ण बंद पडलेला आहे. पण 2-3 दिवस झाल्यामुळे, ते सुट्ट्या असल्यामुळे त्याचं काम चालू झालं नाही. तर सोमवारी मंगळवारी आम्ही आधी पाण्याचं पण काम चालू करतो आहे, तळ्यावर पण भेट देणार आहे. एक एक काम सुरू करतो आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे. आम्हाला 20 जणांना एक माहिती आहे की बाबा आपल्या जनतेच्या पण आमच्याकडून खूप अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता आता नितीन दादा असतील, बिपिन दादा असतील, अमित दादा, वे भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं काम करत आहोत. आणि या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहे, आणि आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि लागणार आहे. वेळोवेळी आपल्याकडून जे येतील सजेशन, त्यावर पण आम्ही काम करणार आहोत. आता दादांनी जे सूचना मांडली बंद पाईपलाईनची, त्याच्यावर सुद्धा आपण परत काम चालू करणार आहोत. पण त्याकरता वेळ लागणार आहे, म्हणून आपण तात्पुरतं होईना पण आता 5 नंबर चालू करून फिल्ट्रेशन प्लांट चालू करायचा आणि स्वच्छ पाणी द्यायचा आपला मानस आहे. त्याचप्रमाणे शहरात जी फवारणी बंद झालेली होती, तर ती पण 2-3 महिन्यांनी फवारणी चालू करायची आहे. असे विश्वासनामात दिलेली सर्व कामे करायची आहे. पण हे सगळे करत असताना, काही चांगली कामे करत असताना ठराविक लोकांना त्याचा थोडासा त्रास पण होणार आहे. कारण आज मी 3 प्रभागात फिरलो सकाळी स्वच्छतेच्या वेळी, तर बऱ्याचशा घरांपुढे किंवा दुकानांपुढे बंद पडलेल्या गाड्या, कोणाचं जुनं मटेरियल पडलेलं आहे. आता आम्ही त्या सगळ्यांना निवेदन करतो आहे, विनंती करतो आहे की ज्यांनी त्यांनी ते मटेरियल उचलून घ्यावं, किंवा ठराविक वेळेमध्ये नाही उचललं तर ते नगरपालिकेमार्फत आम्ही उचलून ते घेऊन जाणार आहोत. त्याचप्रमाणे जे नवीन कामं चालू आहेत घरांची किंवा दुकानाची, कॉम्प्लेक्सची कामं झाल्यानंतर लोक ते जो राडा असतो किंवा माती, डस्ट आणि डबर, ते सगळं तिथंच सोडून जातात. मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो की आपल्या घराची कामे किंवा इतर कामं चालू असताना आपण जे मटेरियल आणून टाकलेलं आहे ते स्वतःच्या खर्चाने आपण उचलून घ्यावं. अन्यथा ते नगरपालिकेच्या खर्चाने उचललं तर तो पण बोजा आपल्याच नावावर पडणार आहे. म्हणून मी ती पण विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना एक आश्वासित करतो की आदरणीय विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विजन मधून आम्ही जो विश्वासनामा दिलेला आहे, जो आमच्या नारायण शेठ अग्रवालांनी तयार केलेला आहे, त्यातली सगळी कामे आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यातली काही कामे 100 दिवसात 100 कामे जी लिहिली आहेत, त्याचं कामकाज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि उर्वरित कामे करायची आहेत. त्याचप्रमाणे 2027 ला जो सिंहस्थ येतोय, त्या सिंहस्थामध्ये सुद्धा आपल्याला नदीच्या कडेने रिटेनिंग वॉल असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, शहरातले ओपन स्पेस डेव्हलप करायचे आहे. त्याकरता आपण ज्या शहरातल्या सामाजिक संस्था आहेत, रोटरी असेल, लायन्स असेल किंवा इतर व्यापारी महासंघ असेल, यांच्या मार्फत सुद्धा आपण ते ओपन स्पेस डेव्हलप करणार आहोत. हे सगळ्या गोष्टी करणार आहोत. आतापर्यंत आपण जो विश्वास आताच्या इलेक्शन मध्ये जो आम्हाला दाखवला, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण 20 जण पात्र ठरून आपला विश्वास सार्थ करू, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आमचा जो आज आदर सत्कार केला आणि नारायण शेठ आणि मनोज शेठनी जी नवस्फूर्ती केली होती,
नवस केला होता, त्याची आज नवस्फूर्तीनिमित्त त्यांनी जे लाडू वाटले त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. 40 दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळेस मी व्यापाऱ्यांतर्फे कोले साहेबांना भेटलो, बिपिन दादांना भेटलो, विवेक भैयाला भेटलो. त्यांनी माझ्यावर विकासनामा तयार करण्याची जबाबदारी टाकली. गेल्या 1-1.5 वर्षापासून मी विकासनाम्यावर काम करत होतो. नवीन मुद्दे त्याच्यात समावेश केले. बाहेरच्या शहरात जाऊन, पुण्या मुंबईला जाऊन मी हे काही मुद्दे त्याच्यात गोळा केले आणि आज तो यशस्वी झाला, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. मी आणि मनोज शेट्टी यांनी पराग संधान निवडून आल्यावर 51 किलो पेढे वाटण्याचा विघ्नेश्वरला नवस केला होता. ती नवस्फूर्तीचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील लहान मोठे असंख्य व्यापारी, आमचे इंद्र शॉपिंग सेंटरचे व्यापारी हजर होते. अत्यंत मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम झाला. 51 किलो लाडू या कोपरगाव शहरातील जनतेला वाटण्यात आले. पुढे सुद्धा विकासनाम्याप्रमाणे परागजी संधान काम करतील असा मला विश्वास वाटतो. याही पुढे जर समजा त्यांना काही गरज लागली आमच्या व्यापाऱ्यांची, तर आम्ही एका पायावर त्यांना मदत करायला तयार आहोत. आमच्या विश्वासनाम्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कोपरगाव ही संकल्पना ज्याची सुरुवात आमचे नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे, आदरणीय स्नेहलताताई कोल्हे, बिपिन दादा कोल्हे आणि परागजी संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेची मोहीम आणि स्वच्छता पंधरवाडा सुरुवात करण्यात आलेला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर कोपरगाव शहराला आम्ही नक्कीच एक नवीन रूप देऊ असा मला विश्वास वाटतो. आज नितीन दादा सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. हो, माझे स्नेही, परमस्नेही नितीन दादा आणि आमचे दिलीप कोल्हे मित्रमंडळ पूर्णपणे उपस्थित होता. बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. या सर्वांचं मी स्वागत आणि आभार मानतो.